श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री स्वामी चरित्र सारामृत. पंचदशोध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या सागरी निश्चये तारिती समर्थ सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समजत वेडा म्हणती तयासी आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवनाचे गृहा न जाती दृष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप यती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18-20 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तिये वरी केले शयन ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशयेवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनी अस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त पालका पापतापा आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाची बसप्पाचे चरणी मन जडले तैपासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सान्निध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चये मग बसप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परिमोल मजुरी करोन करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्त येऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठूनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून यायशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी
गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथून या निघाले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडूनी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जाव त्या सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दैन्याची. या विषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे. पापतापानी दैन्य ज्याचे दर्शने निरसोन. जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मन करोनिया स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिस्वत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.